नमस्कार. सर्वांचं सनातन शास्त्र या आपल्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. हो, सर्वांना नमस्कार. आजची आपली जी ही सखोल चर्चा आहे ना, ती खरं तर खूप खास आणि तितकीच सखोल असणार आहे. कारण आज आपण आपल्या प्राचीन साहित्यातील अशा 2 महान स्त्रियांबद्दल बोलणार आहोत, ज्यांना इतिहासाने किंवा आपण असं म्हणूया की समाजाने अनेकदा खूप एकांगी पद्धतीने पाहिलंय. अगदी बरोबर. आणि त्या 2 स्त्रिया म्हणजे सीता आणि द्रौपदी. बघा, आजचा आपला उद्देश त्यांना फक्त एक आदर्श म्हणून पूजणे किंवा एका चौकटीत बसवणे हा नक्कीच नाहीये. खरंय, तो दृष्टिकोन आपण बाजूलाच ठेवणार आहोत. हो ना. तर आज आपण त्यांच्यातील स्त्री शक्तीच्या ज्या विविध बाजू आहेत, जे पैलू आहेत, त्यांची थोडी तुलना करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या आधुनिक जीवनशैलीत त्यांच्याकडून कोणते अचूक आणि व्यावहारिक धडे घेता येतील याचा आपण वेध घेणार आहोत. चला, हे जरा बारकाईने समजून घेऊया. नक्कीच. आणि आजचा हा विषय खरोखरच खूप जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा आहे. आज आपण उपलब्ध असलेल्या मूळ साहित्याच्या आधारे या दोघींच्या व्यक्तिमत्वाचं एक अत्यंत तटस्थ, मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक विश्लेषण करणार आहोत. इथे मी एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करू इच्छिते की आपण आज कोणत्याही विशिष्ट राजकीय विचारधारेची किंवा कुठल्या परंपरेची बाजू घेणार नाही आहोत. अगदी. ते आपण नेहमीच टाळतो. हो, आपला उद्देश फक्त मूळ ग्रंथांमध्ये आणि साहित्यात जे दडलेलं आहे ते प्रामाणिकपणे समोर आणणे हा आहे. चला तर मग आपण एकत्र मिळून याचा शोध घेऊया. कारण या दोघींच्या कथा म्हणजे केवळ भूतकाळातील काही घटना नाहीयेत, तर त्या मानवी स्वभावाचे आणि शक्तीचे अत्यंत सखोल असे मूळ साचे आहेत, ज्याला आपण इंग्रजीत आर्किटाइप्स म्हणतो ना, तशा आहेत त्या. प्राचीन वैदिक शहाणपण आणि आजच्या आपल्या आधुनिक समस्या यांची सांगड कशी घालता येईल हे पाहणं खऱ्या अर्थाने खूप उद्बोधक ठरणार आहे. नक्कीच. आणि मला वाटतं सुरुवात आपण सीतेपासूनच करूया. सीता समजून घेताना मला नेहमी बागेतील एखाद्या खोलवर रुजलेल्या महावृक्षाचं उदाहरण द्यावंसं वाटतं. म्हणजे एखाद्या वटवृक्षासारखं. छान उपमा आहे. हो, कारण तो वृक्ष कधीच गोंधळ घालत नाही, काही आवाज करत नाही, पण त्याची मुळं एवढी खोल आणि मजबूत असतात ना की ती मोठमोठ्या खडकांनाही दुभंगून टाकतात. सीतेच्या जन्माची संकल्पनाच पहा. ती काही सामान्य मानवासारखी जन्माला आली नाही. खरंय. राजा जनकाने जेव्हा भूमी नांगरली तेव्हा ती त्या नांगरलेल्या मातीतून प्रकट झाली. तर मला सांगा, मूळ साहित्यात या जन्माच्या कथेला कसं पाहिलं गेलंय? या कथेतील हे जे रूपक आहे ते खूपच अर्थपूर्ण आहे. तिचं हे जे प्रकटीकरण आहे ना, तेच तिचं मूळ स्वरूप सांगून जातं. सीता म्हणजे साक्षात भूमी, म्हणजेच पृथ्वीचं तत्व. पृथ्वीचं तत्व. अगदी. मातीमध्ये एक अफाट सहनशीलता असते, एक अतिशय शांत शक्ती असते, एक प्रकारची स्थिरता असते जी कधीच ढळत नाही. पण दुर्दैवाने आजच्या जगात शांत असण्याला अनेकदा दुर्बल किंवा निष्क्रिय समजण्याची खूप मोठी चूक केली जाते. हो, हे तर आपण रोजच पाहतो. हो ना. आजच्या कॉर्पोरेट जगात म्हणा किंवा समाजात जो मोठ्याने बोलतो, जो आक्रमक असतो, त्यालाच अनेकदा शक्तिशाली मानलं जातं. पण सीता अजिबात निष्क्रिय नव्हती. ती प्रकृतीचं मानवी रूप होती. तिच्यात एक अशी ताकद होती जी आक्रमक न होताही स्वतःचं अस्तित्व ठामपणे टिकवून ठेवू शकते. म्हणजे बघा, माती कधीही स्वतःहून कोणावर हल्ला करत नाही, पण ती सर्वांना आधार देते आणि वेळ आल्यावर सगळं काही स्वतःत सामावून घेण्याची प्रचंड ताकदही ठेवते. खरंच खूप विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कारण ती केवळ आज्ञाधारक होती, मुकाट्याने सगळं ऐकणारी होती, असा एक गैरसमज अनेकदा पसरवला जातो. पण जर आपण तिच्या निर्णयांकडे बारकाईने पाहिलं तर वेगळंच चित्र दिसतं. नक्कीच. जसं की वनवासात जाण्याचा तिचा निर्णय. श्रीरामांसोबत वनवासात जाण्याची तिच्यावर कोणतीही सक्ती नव्हती. अजिबात नाही. राजवाड्यात सुरक्षित राहण्याचा पर्याय तिच्याकडे नक्कीच उपलब्ध होता. पण तरीही तिने जो निर्णय घेतला त्यामागचं तिचं ते भावनिक स्वातंत्र्य आपण कसं समजून घ्यायचं? तिथेच तर तिच्या खऱ्या अर्थाने भावनिक स्वातंत्र्य आणि तिची प्रगल्भता दिसून येते. तिने रामासोबत जाण्याचा जो युक्तिवाद केला होता ना, ती तिची स्वतःची अतिशय ठाम भूमिका होती. ती स्पष्ट म्हणाली होती की तिचं स्थान तिच्या पतीसोबत आहे, मग तो अयोध्येचा राजवाडा असो किंवा दंडकारण्यातील घनदाट जंगल. आधुनिक भाषेत सांगायचं तर तिने आपल्या कम्फर्टपेक्षा आपल्या कमिटमेंटला महत्त्व दिलं. हा निर्णय कोणीही तिच्यावर लादलेला नव्हता आणि इथे त्यांच्यातील एक अतूट असा ऋणानुबंध दिसून येतो. ऋणानुबंध, अगदी बरोबर. हो, आणि तो ऋणानुबंध कोणत्याही बाह्य सुखसोयींवर अवलंबून नव्हता.
सीता ही स्वतःच्या अटींवर जगणारी स्त्री होती, जिने प्रेमाची निवड एका अत्यंत मोठ्या जबाबदारीच्या रूपात केली होती. आणि तिची हीच जी ठामपणाची आणि शांततेची शक्ती आहे ना, ती आपल्याला लंकेत सुद्धा दिसते. अशोक वाटिकेत ती रावणाच्या कैदेत होती. तिला पूर्णपणे एकाकी पाडलं गेलं होतं. राक्षसिणींकडून रोज धमकावलं जात होतं. आणि दुसरीकडे राजवाड्याच्या विलासी जीवनाचं, राणी बनण्याचं आमिषही दाखवलं जात होतं. तरीही ती तिथे कशी टिकून राहिली? अशोक वाटिकेतील सीतेचा तो जो संघर्ष आहे तो केवळ शारीरिक नव्हता, तर तो पूर्णपणे मानसिक आणि आध्यात्मिक होता. रावण तिला जिंकण्यासाठी, तिचं मन वळवण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करत होता. पण ती रडत किंवा दयेची भीक मागत बसली नाही. खरंय. तिने कोणत्याही अटीवर आपल्या आंतरिक मूल्यांशी तडजोड करण्यास स्पष्ट नकार दिला. तुम्हाला आठवत असेल, तिने 2 काड्या उचलून स्वतःच्या आणि रावणाच्या मध्ये ठेवल्या आणि सांगितलं की माझ्या आणि तुझ्यामध्ये हे अंतर आहे, ही मर्यादा आहे. क्या बात आहे. तिची ती शांतता आणि तिची ती तत्व हीच तिथे तिची सर्वात मोठी ढाल होती. आजच्या काळात जेव्हा एखाद्या व्यक्तीला टॉक्सिक वर्कप्लेस किंवा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो ना, तेव्हा बाह्य परिस्थिती कितीही आपल्या विरुद्ध असली तरी स्वतःच्या आतलं संतुलन कसं टिकून ठेवायचं याचं हे एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. पण मग यानंतर जो प्रसंग येतो तो आजही अनेकदा वादग्रस्त ठरतो, आणि तो म्हणजे अग्निपरीक्षा. हो. मूळ स्रोतांनुसार जेव्हा आपण याकडे पाहतो तेव्हा या अग्निपरीक्षेच्या प्रसंगाचा नेमका अर्थ काय निघतो? अग्निपरीक्षेचा प्रसंग हा खरोखरच अत्यंत गुंतागुंतीचा आहे आणि त्यावर अनेक मतमतांतरे आहेत. पण मूळ कथेत जेव्हा तिला या परीक्षेतून जावं लागलं तेव्हा ती त्यातून अत्यंत शांतपणे, अविचलपणे बाहेर आली. कारण बाह्य संशयाने तिची आंतरिक शुद्धता कधीच नष्ट होऊ शकत नाही, हा तिचा स्वतःवरचा आणि स्वतःच्या सत्यावरचा ठाम विश्वास होता. अगदी. पण खऱ्या अर्थाने तिची सर्वोच्च शक्ती तेव्हा दिसते जेव्हा काही काळानंतर अयोध्येत दुसऱ्यांदा तिच्यावर संशय घेतला जातो. हो, जेव्हा राजधर्माच्या नावाखाली तिला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यास सांगितलं जातं. अगदी. आणि तिथेच सीतेने आखलेली एक अत्यंत स्पष्ट बाउंड्री म्हणजे स्वतःची एक मर्यादा आपल्याला दिसते. अनेक लोक ह्या घटनेला एक अत्यंत मोठी शोकांतिका मानतात. हो, बऱ्याचदा तसंच मानलं जातं. पण जर आपण मानसशास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर तिने घेतलेला तो निर्णय केवळ शोकांतिका नसून तो तिचा स्वतःच्या सन्मानासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी दिलेला तो एक अंतिम नकार होता. जेव्हा समाज आणि व्यवस्था तुमच्या अस्तित्वावर सतत प्रश्नचिन्ह उभं करते तेव्हा सतत स्वतःला सिद्ध करत बसण्यापेक्षा तिथून शांतपणे निघून जाणं हे सीतेचं सर्वात मोठं सामर्थ्य होतं. ती मातीतून आली आणि जेव्हा जगाने तिच्या निष्ठेवर संशय घेतला तेव्हा तिने कोणताही आरडाओरडा न करता स्वतःला पुन्हा भूमीत सामावून घेतलं. जिथे सन्मान नसतो तिथून बाहेर पडण्याचं तिचं हे धैर्य आजच्या काळात आपल्याला खूप काही शिकवून जातं. शांतता आणि संयमाचा हा खरोखरच सर्वोच्च बिंदू आहे. पण आता इथून पुढे आपली चर्चा खूपच रंजक होणार आहे. हो, नक्कीच. कारण भूमीकडून आपण आता वळणार आहोत थेट अग्नीकडे. जर सीता शांत आणि स्थिर माती आहे तर द्रौपदी म्हणजे प्रज्वलित अग्नी. द्रौपदीचा जन्म काही सामान्य मार्गाने झाला नाही. ती थेट यज्ञकुंडातून भडकणाऱ्या ज्वालांमधून बाहेर आली. या अग्नीच्या रूपकाचा नेमका अर्थ आपण कसा घ्यायचा? द्रौपदी म्हणजे प्रज्वलित अग्नीचे एक जिवंत रूपक आहे. ती सीतेसारखे शांत माती नक्कीच नाही, तर ती भडकणारी ज्वाला आहे. राजा द्रुपदाने यज्ञातून तिचं जे आवाहन केलं होतं ते एका विशिष्ट उद्देशाने केलं होतं. नियतीला बदलण्यासाठी आणि प्रस्थापित व्यवस्थेला आवाहन देण्यासाठीच तिचा जन्म झाला होता. याचाच अर्थ ती मुळातच क्रांती आणि बदलाचं प्रतीक आहे. जेव्हा आपण द्रौपदीकडे पाहतो तेव्हा आपल्याला एक अत्यंत गुंतागुंतीचं पण प्रगल्भ असं मानसशास्त्र पाहायला मिळतं. आणि या प्रगल्भतेचा उल्लेख करताना 5 भावांसोबतचा तिचा विवाह हे कसं हाताळलं तिने? कारण याकडे अनेकदा तिची असहाय्यता किंवा तिची अडचण म्हणून पाहिलं जातं. पण मूळ साहित्यात तिची ही भूमिका कशी मांडली आहे? या परिस्थितीला तिची दुर्बलता मानणं ही खरं तर खूप मोठी चूक आहे. स्वयंवरानंतर जेव्हा नियतीने असा काही खेळ खेळला की तिला 5 भावांची पत्नी व्हावं लागलं तेव्हा ती तिथे कोसळून पडली नाही. त्याऐवजी तिने स्वतःला त्या परिस्थितीशी अत्यंत हुशारीने जुळवून घेतलं आणि काही अत्यंत कडक नियम बनवले. 5 अत्यंत शक्तिशाली योद्ध्यांच्या अहंकारांना तिने ज्या प्रकारे संतुलित केलं ना, ती तिची उच्च दर्जाची राजकीय आणि भावनिक बुद्धिमत्ता होती. खरे. तिने प्रत्येक भावासोबतच्या नात्याला एक स्पष्टच चौकट आखून दिली होती. कुणाचाही अहंकार दुखावला जाणार नाही आणि तरीही ती स्वतःच्या अटींवर जगू शकेल हे तिने पाहिलं. आणि तिची हीच राजकीय बुद्धिमत्ता आणि तिचं धैर्य
आपल्याला द्यूतसभेत म्हणजे जेव्हा तो जुगाराचा खेळ झाला तिथे सर्वात जास्त प्रखरतेने दिसून येतं. भर दरबारात जेव्हा तिचा अत्यंत अमानुष अपमान होत होता तेव्हा ती फक्त रडत उभी नव्हती. अजिबात नाही. तिने तिथे जे प्रश्न विचारले त्यातून एक वेगळंच आणि अत्यंत शक्तिशाली चित्र समोर येतं. द्यूत सभेचा तो प्रसंग हा महाभारतातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे. जेव्हा तिला फरफटत दरबारात आणलं गेलं तेव्हा केवळ दयेची भीक मागत बसण्याऐवजी तिनं थेट एक कायदेशीर आणि अत्यंत बोचरा प्रश्न विचारला. हो, तो प्रश्न खूप महत्वाचा आहे. ती म्हणाली, जर माझ्या पतीनं स्वतःलाच पणाला लावून तो हरला असेल तर त्याला मला पणाला लावण्याचा अधिकार उरतो का? बापरे. या एका प्रश्नाने तिनं तिथे उपस्थित असलेल्या भीष्म, द्रोण आणि धृतराष्ट्र यांसारख्या मोठ्या आणि ज्ञानी लोकांच्या नैतिक अधपतनावर असा काही प्रकाश टाकला की त्यांच्याकडे याचं उत्तरच नव्हतं. म्हणजे ती पूर्ण सिस्टमच उघडी पाडत होती तिथे. जेव्हा पूर्ण दरबार गप्प होता तेव्हा एक एकटी स्त्री अन्यायाविरुद्ध आवाज उठवत होती. हे खऱ्या अर्थाने एका पूर्ण सभ्यतेचं, एका स्त्रीचं धैर्य होतं. हो. पण तरीही आपण पाहतो की अनेकदा लोक द्रौपदीच्या रागाला महाभारताच्या युद्धासाठी जबाबदार धरतात. तिचा हा राग नेमका कोणत्या प्रकारचा होता? तो केवळ वैयक्तिक सूड होता की त्यामागे आणखी काही खोल अर्थ होता? हे बघा, सनातन परंपरेत रागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. राग हा नेहमीच वाईट नसतो. अनियंत्रित राग नक्कीच विध्वंसक असतो. पण द्रौपदीचा राग हा अहंकारापोटी आलेला नव्हता. तो धर्मासाठी होता. धर्मासाठी. अन्यायाला जाब विचारण्यासाठी आलेला तो एक पवित्र क्रोध होता. ती असं नाही म्हणाली की माझा अपमान झाला म्हणून पूर्ण हस्तिनापूर आत्ताच्या आत्ता जाळून टाका. खरंय. तिची मागणी अत्यंत स्पष्ट होती की माझ्यावर अन्याय झाला आहे आणि त्याला उत्तर मिळायलाच हवं. तिचा राग हा न्याय मिळवण्यासाठी अत्यंत केंद्रित होता. ती एक राजकीय जाणीव असलेली अत्यंत प्रगल्भ स्त्री होती, जिने आपल्या पतींना त्यांच्या कर्तव्याची सतत जाणीव करून दिली. आधुनिक काळात जेव्हा सिस्टमिक इनजस्टिस किंवा आपण ज्याला संस्थात्मक अन्याय म्हणतो त्याविरुद्ध आवाज उठवण्याची वेळ येते तेव्हा द्रौपदीचा हा पवित्र क्रोध खूप समर्पक ठरतो. आणि म्हणूनच जेव्हा आपण श्रीकृष्णासोबतच्या तिच्या नात्यावर चर्चा करतो तेव्हा एक वेगळाच आणि खूप सुंदर पैलू समोर येतो. द्यूतसभेत जेव्हा ती आपले सर्व प्रयत्न थांबवून दोन्ही हात वर करते आणि संपूर्णपणे शरण जाते तेव्हा ईश्वरी कृपा प्राप्त होते. हे ॲक्शन आणि सरेंडर म्हणजेच कृती आणि समर्पण यांचं समीकरण आपण कसं बघायचं? हे संतुलन समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. द्रौपदी ही काही फक्त सतत रागावणारी किंवा ओरडणारी स्त्री नव्हती. ती एक अत्यंत जागरूक शक्ती होती. जोपर्यंत तिच्यात स्वतः संघर्ष करण्याची ताकद होती तोपर्यंत ती शेवटपर्यंत लढली. तिने स्वतःचे सर्व युक्तिवाद केले, प्रश्न विचारले, विरोध केला. पण जेव्हा मानवी मर्यादा संपतात, जेव्हा एखादी व्यक्ती पूर्णपणे थकून जाते, तेव्हा ईश्वरी शक्ती कशी पाठीशी उभी राहते याचं ते उत्तम उदाहरण आहे. कृती आणि समर्पण यांचा तो एक परिपूर्ण समतोल होता. अगदी बरोबर. आधुनिक जीवनात आपण अनेकदा बर्नआउटचा शिकार होतो. सगळं काही स्वतःच नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो. द्रौपदी आपल्याला शिकवते की पूर्ण ताकदीने लढा, पण कधी मदतीसाठी हात वर करायचे हेही तितकंच महत्वाचं आहे. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आजच्या या आपल्या आधुनिक जगात आपण याचा कसा उपयोग करू शकतो? मला इथे एका संगीताचं उदाहरण द्यायला आवडेल. सांगा ना. एका सतार किंवा तंबुऱ्याच्या तारा जशा असतात, काही तारा अत्यंत संथ आणि गंभीर सूर लावतात, तर काही तारा अत्यंत उच्च आणि तीक्ष्ण पट्टीचा सूर लावतात. उत्तम संगीत तेव्हाच निर्माण होतं जेव्हा या दोन्ही तारांचा योग्य समतोल साधला जातो. त्याचप्रमाणे सीता आणि द्रौपदी या दोन वेगवेगळ्या शक्तींचा आजच्या जगात कसा वापर करता येईल? तुम्ही दिलेली ही संगीताची उपमा खूपच सुंदर आहे. जर आपण यातून आधुनिक समाजासाठी मिळणारं ज्ञान उलगडून पाहिलं तर हे स्पष्ट होतं की आपल्याला केवळ त्यांचं अंधानुकरण करायचं नाहीये, तर त्यातील शहाणपण स्वतःत भिनवायचं आहे. सीतेकडून आपण हे ज्ञान घेऊ शकतो की आपलं स्वतःचं मूल्य हे बाह्य जगाच्या मान्यतेवर अजिबात अवलंबून नसतं. सहनशीलता याचा अर्थ अन्यायाला किंवा अत्याचाराला मुकाट्याने बळी पडणं नव्हे, तर स्वतःची आंतरिक मूल्य न सोडता कोणत्याही वादळात खंबीर उभं राहणं. खरंय. जेव्हा तुमचा सन्मान धोक्यात येतो तेव्हा आरडाओरडा न करता शांतपणे पण ठामपणे तिथून निघून जाणं हे एक मोठं धाडस असतं. आणि द्रौपदीकडून मिळणारी शिकवण ही तितकीच प्रखर आहे. जर अन्याय होत असेल तर गप्प बसू नका.
मग समोरची व्यक्ती कितीही मोठी असो, अगदी घरातली किंवा जवळची असली तरी चालेल. स्वतःचा सन्मान ही कधीही तडजोड न करण्याजोगी गोष्ट असली पाहिजे. अगदी. समाजाची अशी एक विचित्र अपेक्षा असते बघा, की स्त्रियांनी कधी रागवू नये, नेहमी गोड बोलावं, समजून घ्यावं. हो, नेहमीच ती अपेक्षा असते. पण द्रौपदी शिकवते की जर अन्याय होत असेल तर तो राग अत्यंत गरजेचा आणि पवित्र असू शकतो. तो राग नुसता गोंधळ घालण्यासाठी नाही, तर धर्माची आणि न्यायाची स्थापना करण्यासाठी असावा. हे ऐकताना मला असं वाटतं की ज्याप्रमाणे अत्यंत एकाग्रतेने एखादा मंत्र म्हणतात, तशीच ही मूल्य आपण आपल्या आत खोलवर रुजवली पाहिजेत. हे सगळं एका रंगासारखं आहे. जसा पांढरा रंग सर्व रंगांना स्वतःत सामावून घेतो आणि तरीही तो अत्यंत शांत आणि शुद्ध दिसतो, तशीच ही एकात्मिक स्त्री शक्ती आहे. वा. आणि जर आपण याचा आणखी मोठ्या आध्यात्मिक चित्राशी संबंध जोडला तर हे खऱ्या अर्थाने योग आहे. योग. ज्याप्रमाणे योगमुळे आत्मा आणि ब्रह्मा यांचं मिलन होतं आणि एक सर्वोच्च अवस्था प्राप्त होते, त्याचप्रमाणे मातीची शांतता आणि अग्नीची धग यांचं योग्य संतुलन साधल्यास मनुष्याच्या आत खरी शक्ती प्रकट होते. नक्कीच. आजच्या आधुनिक जगाला अशी व्यक्ती नकोय जी मुकाट्याने सगळा अन्याय सहन करेल किंवा जी रागाने सर्व काही जाळून खाक करेल. तर जगाला अशा जागरूकतेची गरज आहे जिथे उत्तमरित्या माहीत असावं की परिस्थितीनुसार कधी पृथ्वी बनायचं आणि कधी अग्नी. अगदी 100% खरं आहे. आजच्या या अत्यंत प्रगल्भ अशा चर्चेतून आपण हे पाहिलं की सीता आणि द्रौपदी या केवळ आपल्या प्राचीन कथांमधील व्यक्तिरेखा नाहीत, तर त्या मानवी अस्तित्वाच्या आणि शक्तीचे 2 अत्यंत महत्त्वाचे पैलू आहेत. त्यांच्या कथा आपल्याला स्वतःच्या आतील शांतता आणि संघर्ष या दोन्ही गोष्टींचा सन्मान करायला शिकवतात. होय. आजची ही आपली सखोल चर्चा संपवण्यापूर्वी श्रोत्यांसाठी मला एक विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच मांडायचा आहे. आजच्या काळात प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्याकडे पाहताना हा विचार करायला हवा की सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला कशाची जास्त गरज आहे. सीतेसारख्या शांत, अविचल आणि खंबीर भूमीची, की द्रौपदीसारख्या अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या आणि न्याय मागणाऱ्या अग्नीची. स्वतःच्या आतला अग्नी आणि शांतता संतुलित करण्यासाठी आज कोणता मार्ग निवडायला हवा, या 2 तत्वांचा योग्य वापर करण्याची वेळ कधी आणि कुठे साधायची, हाच खऱ्या अर्थाने आजचा मोठा प्रश्न आहे. खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. तर सनातन शास्त्राच्या या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जर हा विचार आणि आजचं हे विश्लेषण तुम्हा सर्वांना आवडलं असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी. कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आजच्या जगात वावरताना, अन्यायाला सामोरं जाताना तुम्ही द्रौपदीसारखा आवाज उठवणं पसंत कराल की सीतेसारखी स्वतःची एक ठाम मर्यादा आखून घेणं पसंत कराल. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयावर प्रकाश टाकण्यासाठी. तोपर्यंत स्वतःमधील शक्तीचा शोध घेत रहा. धन्यवाद.